कर्दळकाळ, क्राईम पेट्रोल न्यूज। नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज। पाहूयात महत्त्वाची बातमी। नातू आजीला शिवीगाळ करत असताना काकाने पुतण्याला तू माझ्या आईला शिवीगाळ का करतो असे विचारल्याने दुसरा मुलगा धावून गेला। तेव्हा त्यांच्या आईने मध्यस्थी केली। त्यानंतर दारूच्या नशेत आलेल्या दोघांनी आपल्या वडिलांना तुझ्या भावाला बोलावून घे असे म्हणाला। त्यावर वडील तूच उद्या सकाळी फोन करून बोलावून घे असे म्हटल्याने दारूच्या नशेत मुलांनी वडिलांच्या पायाच्या गुडघ्यावर मांडीवर मारहाण करून जखमी केले। घरातील टीव्ही मोबाईल फोडून नुकसान केले। याबाबत गणेश शिंदे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी पंकज शिंदे आणि विक्रम शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश शिंदे यांचा मुलगा पंकज हा त्यांच्या आई आणि त्याची आजी यांना काही एक कारण नसताना शिवीगाळ करत होता। तेव्हा गणेश यांचा भाऊ काशीनाथ यांनी तू माझ्या आईला शिवीगाळ का करतो असे विचारले। त्यावर विक्रम हा त्यांच्या अंगावर धावून गेला। तेव्हा फिर्यादी यांची पत्नी आणि मुलांची आई हिने मध्यस्थी केल्याने प्रकरण तिथेच थांबले। पंकज आणि विक्रम हे बाहेर निघून गेले। थोड्या वेळाने ते दारू पिऊन आले। ते वडिलांना तुझा भाऊ कुठे गेला आहे त्याला बोलावून घे असे म्हणाले। त्यावर फिर्यादी यांनी दोघा मुलांना तू आता दारू पिलेला आहेस, तू आता घरी जा, उद्या सकाळी तू स्वतः फोन करून बोलावून घे असे म्हणाले। त्याचा राग येऊन त्यांनी बरोबर आणलेल्या लोखंडी पाईपने आपल्या वडिलांच्या पायाच्या गुडघ्यावर आणि मांडीवर मारहाण करून जखमी केले। घरातील टीव्ही आणि मोबाईल फोडून नुकसान केले। सहाय्यक पोलीस फौजदार जोशी तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।